नमस्कार मित्रांनो, सध्या महाराष्ट्रामध्ये बीडचं जे हत्याकांड गाजत आहे, प्रत्येक चॅनलवर तीच बातमी चालत आहे. यूट्यूब जरी ओपन केलं तरी त्यावर तीच बातमी चालत आहे आणि त्या तपासासाठी SITचं पथकसुद्धा नेमण्यात आलेलं आहे. SITची चौकशी चालू आहे. मात्र त्या SITच्या चौकशीमध्ये नेमके कोणते अधिकारी नेमलेले आहेत आणि त्या अधिकाऱ्याबद्दलची माहिती, त्या माहितीचा शासन निर्णय शासनाने आज निर्गमित केलेला आहे. आणि मित्रांनो, प्रत्येक व्यक्तीला माहीत असावं, कारण प्रत्येकाच्या तोंडी फक्त मस्साजोगचं सरपंच प्रकरण आहे आणि त्या चौकशीसाठी नेमके कोणते अधिकारी नेमलेत हे प्रत्येक व्यक्तीला माहीत असावं आणि त्याबद्दलचा शासन निर्णय आलेला आहे. तो शासन निर्णय आपण सविस्तर बघणार आहोत. तत्पूर्वी मित्रांनो, मी रामेश्वर नवटके आपलं वेणुगंगा टेक या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि इतरही लोकांना ही माहिती शेअर करा. चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. मस्साजोग तालुका केज जिल्हा बीड येथील सरपंच श्री संतोष पंडितराव देशमुख यांच्या हत्येप्रकरणी चौकशी करण्याकरिता नियुक्त विशेष तपास पथक SITमध्ये पोलीस अधिकारी व अंमलदार यांचा समावेश करण्याबाबत असा हा शासन निर्णय दिनांक 1 जानेवारी 2025 रोजी निर्गमित केलेला आहे. आता यामध्ये प्रस्तावनामध्ये दिलेला आहे मित्रांनो, मस्साजोग तालुका केज जिल्हा बीड येथील सरपंच श्री संतोष पंडितराव देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी उपरोक्त संदर्भ येथील शासन निर्णयान्वये विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले आहे. सदर पथकात पोलीस अधिकारी व अंमलदार यांची नियुक्ती करण्याची बाब शासन विचाराधीन होती आणि त्याबद्दलचा शासन निर्णय असा आहे. मस्साजोग तालुका केज जिल्हा बीड येथील सरपंच श्री संतोष पंडितराव देशमुख यांच्या हत्येप्रकरणी केज पोलीस ठाणे बीड येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 637/2024 भारतीय न्याय संविधान कलम 140(1), 126(2), 118(1), 324(4)(5), 181(2), 191(2), 190, 103(1) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी डॉक्टर श्री बसवराज तेली भापोसे पोलीस उपमहानिरीक्षक आर्थिक गुन्हे शाखा EOW CID पुणे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक SIT स्थापन करण्यात आले आहे. याकरिता आवश्यक ते मनुष्यबळ शासनाच्या सहमतीने नियुक्त करण्याचे अधिकार विशेष तपास पथकाचे प्रमुख यांना दिलेले आहेत. म्हणजे डॉक्टर श्री बसवराज तेली यांना हे अधिकार दिलेले आहेत. आता त्या अनुषंगाने डॉक्टर श्री बसवराज तेली भापोसे पोलीस उपमहानिरीक्षक आर्थिक गुन्हे शाखा EOW CID पुणे यांनी शासनाकडे मागणी केल्यानुसार सदर विशेष तपास पथकामध्ये खालील नमूद अधिकारी व अंमलदार यांची नियुक्ती करण्यात येत आहे. आता त्यामध्ये हे अधिकारी आहेत जे तपास पथकामध्ये घेतलेले आहेत. त्यामध्ये 1 नंबरमध्ये आहेत श्री अनिल गुजर पोलीस उपअधीक्षक गुन्हे अन्वेषण विभाग बीड, श्री विजयसिंग शिवलाल जोनवाल सहाय्यक पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा बीड, श्री महेश विघ्ने पोलीस उपनिरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा बीड, श्री आनंद शंकर शिंदे पोलीस उपनिरीक्षक पोलीस स्टेशन केज आणि श्री तुळशीराम जगताप सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा बीड, श्री मनोज राजेंद्र वाघ पोलीस हवालदार 13 स्थानिक गुन्हे शाखा बीड, श्री चंद्रकांत S काळकुटे पोलीस नाईक 1826 पोलीस स्टेशन केज जिल्हा बीड, श्री बाळासाहेब देवीदास अहंकारे पोलीस नाईक 1673 पोलीस स्टेशन केज जिल्हा बीड, श्री संतोष भगवानराव गित्ते पोलीस शिपाई 471 पोलीस स्टेशन केज जिल्हा बीड असे हे अधिकारी या पथकामध्ये घेण्यात आलेले आहेत. आता मित्रांनो, हे तपास चालू आहे. आता पुढे तपास काय होतो आपल्याला तर सर्व चॅनलच्या माध्यमातून माहिती मिळणारच आहे. पण आपल्याला या निर्णयाबद्दल काय वाटतंय नक्कीच कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हा शासन निर्णय आपल्याला सविस्तर वाचायचा असेल तर आपल्या याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्यावर जाऊन वाचू शकता. धन्यवाद.